नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिफायनाइट इंटिग्रेशनच्या 6 प्रॉपर्टी स्टडी केल्या. त्या तुम्हाला व्यवस्थितपणे समजल्या असतीलच. त्या समजल्याशिवाय पुढच्या प्रॉपर्टी आपल्या लवकर लक्षात येणार नाहीत. आज आपण पुढच्या प्रॉपर्टी अभ्यासणार आहोत. तर आपली पुढची जी प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नंबर 7, ती व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी थोडा चेंज या ठिकाणी केला गेलेला आहे. Integration from 0 to 2a f of x dx is equal to integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to a f of 2a minus x dx. म्हणजे या ठिकाणी डबल ऑफ a व्हॅल्यू दिलेली आहे 2a आणि या ठिकाणी RHS मध्ये मात्र अप्पर लिमिट हे फक्त a व्हेरिएबल आहे. दोघही टर्म मध्ये 0 to a लिमिट दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी फंक्शन fx जसंच तसं आहे आणि सेकंड टर्म मध्ये मात्र ते f of 2a minus x मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. Therefore, we have to consider as RHS of this property integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to a f of 2a minus x dx, which is called as first term is I1 and second term is I2. Therefore, we get I1 plus I2 called as equation number 4. Now we have to consider I2 is equal to integration from 0 to a f of 2a minus x dx. Now there is a proper substitution, therefore put 2a minus x is equal to t, that is x is equal to 2a minus t. Now we have to differentiate this equation. We get minus 1 dx is equal to dt, implies that dx is equal to minus dt. Now its limits is also changed. X varies from 0 to 2a, therefore t varies from 2a to 0. Hence we get I2 is equal to integration of 2a to 0 f of t minus dt. या पुस्तकामध्ये या ठिकाणी चूक झालेली आहे, प्रॉपर्टी मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. या ठिकाणी I2 फंक्शन द्यायला हवं होतं आणि लिमिट स्टॅटिक फ्रॉम 2a to 0 या ठिकाणी आहे. हा a या ठिकाणी चुकीचा आलेला आहे. Therefore, it is equal to minus integration from 2a to 0 f of t dt. पहिल्या दोघही टर्म मध्ये अप्पर लिमिट हे 0 असणार आहे, a नाही. Therefore, it is equal to integration from 0 to 2a f of t dt. Because of here we have to change its upper limit and lower limit with each other. We get integration from 0 to 2a f of t dt, which is equal to integration from 0 to 2a f of x dx. लिमिट मध्ये या ठिकाणी आपण व्हेरिएबल इंडिपेंडंट असल्यामुळे तो चेंज केलेला आहे, म्हणून आपल्याला मिळालं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx is equal to integration from 0 to 2a f of x dx. Therefore, we get from equation number 1 integration 0 to a f of x dx plus integration from 0 to a f of 2a minus x dx, which is equal to integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to 2a f of x dx, which is equal to integration from 0 to 2a f of x dx and which is our LHS side. या ठिकाणी पण बघा, आपल्याला कन्सिडर करत असताना या ठिकाणी a2 to a f of x dx टर्म आहे आणि ती कन्वर्ट होते इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 2a by using our before property. Therefore, we get integration from 0 to 2a f of x dx is equal to integration from 0 to a f of x dx plus integration from 0 to a f of 2a minus x dx. हा थेरम काळजीपूर्वक स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या प्रिंटिंग मिस्टेक आहे. बुक मधलीच ही स्लाइड असल्यामुळे या ठिकाणी करेक्शन जमणं कठीण आहे, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितलंय की कुठे कुठे त्याच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू चुकीच्या आलेल्या आहेत. Now our next property number 8, integration from minus a to a f of x dx is equal to 2 into integration of 0 to a f of x dx if f of x is an even function and this value is equal to 0 if f of x is an odd function. आधीच्या वर्गामध्ये सुद्धा आपण फंक्शन मध्ये पाहिलं की इव्हन फंक्शन म्हणजे काय आणि ऑड फंक्शन म्हणजे काय. याचा उपयोग आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. fx is an even function if f of minus x is equal to f of x. म्हणजेच या ठिकाणी x ची व्हॅल्यू जरी निगेटिव्ह व्हॅल्यू पुट आपण केली तरी सुद्धा आपल्याला ओरिजिनल फंक्शन fx च मिळतं. त्यावेळी त्या फंक्शनला म्हटलं जातं इव्हन फंक्शन. आणि fx हे केव्हा ऑड असणार आहे तर f of minus x ची व्हॅल्यू ही minus f of x असेल तेव्हा.
आता या ठिकाणी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट मध्ये व्हॅल्यू सारखीच असणार आहे, फक्त ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईनने चेंज होणार आहे आणि त्याच वेळी आपल्याला ही प्रॉपर्टी अप्लाय करता येणार आहे. देअरफॉर हिअर इट इज इंटिग्रेशन फ्रॉम -a to a f of x dx which is equal to integration from -a to 0 f of x dx plus integration from 0 to a f of x dx called as equation number first. आता बघा या ठिकाणी क्लोज इंटरवल दिला गेलेला आहे -a to a आणि आपण पाहिलं 0 च्या राईट हँड साइडला पॉझिटिव्ह नंबर असेल आणि लेफ्ट हँड साइडला हा निगेटिव्ह नंबर असणार आहे, म्हणून 0 हा त्या क्लोज इंटरवलच्या मध्ये असणार आहे, म्हणून तो त्या ठिकाणी सिलेक्ट केलाय. आणि आपण आधी जी प्रॉपर्टी स्टडी केली a इज लेस दॅन c लेस दॅन b साठी, त्या प्रॉपर्टी प्रमाणे या ठिकाणी आपल्याला मिळालं -a to 0 f of x dx plus integration 0 to a f of x dx. Now we have to consider as integration -a to 0 f of x dx. Then put the value of x is equal to -t, we get dx is equal to -dt. Now x varies from -a to 0, therefore t varies from a to 0. Hence we get here I is equal to integration from a to 0 f of -t minus dt, which is equal to, take this minus sign outside, we get integration from a to 0 f of -t dt. Then it is equal to integration from 0 to a. We have to change its upper limit and lower limit to each other. Therefore, we get integration from 0 to a f of -t dt. Minus minus is plus. Now change this t variable into the form of x. We get integration from 0 to a f of -x dx. Hence equation 1 becomes integration -a to a f of x dx is equal to integration from 0 to a f of -x dx plus integration from 0 to a f of x dx. Now in both integrals lower limit and upper limit are same, therefore by using rules of integration we write it as outside, therefore we get it is equal to integration from 0 to a into the bracket f of -x plus f of x dx. Now if fx is an odd function, then f of -x is equal to -fx. Hence we get integration from -a to a f of x dx is equal to 0. बघा मागच्या स्टेप मध्ये या ठिकाणी जर हे फंक्शन ऑड असेल तर या ठिकाणी f of -x कन्वर्ट होणार आहे -fx मध्ये आणि या ठिकाणी होणार आहे -fx plus fx is equal to 0 and integral of 0 is equal to 0. And if f of x is an even function, then f of -x is equal to f of x. Hence in this step here the value is converted into f of x, then f of x plus f of x is equal to 2f of x. Therefore we get 2 into integration of 0 to a f of x dx. Hence integration from -a to a f of x dx is equal to 2 into integration 0 to a f of x dx if fx is an even and it is equal to 0 if fx is an odd function. या ठिकाणी सुद्धा 4 मार्कांना आपल्याला परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. आता हे एक अनदर टाइपचं एक्झाम्पल आहे की ते आतापर्यंत पुस्तकामध्ये नव्हतं, हे आता नव्याने त्या ठिकाणी आलेलं आहे, तर ते काळजीपूर्वक या ठिकाणी स्टडी करायचं आहे. एक्झाम्पल इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 3x greatest integer function x dx where this square x denote greatest integrate function not greater than x. आता या ठिकाणी हा जो ब्रॅकेट आहे हा क्लोज इंटरव्हल नाही किंवा मॅट्रिक्स सिम्बॉल सुद्धा नाही, तर त्याला म्हटलं जातं ग्रेटेस्ट इंटिग्रेट फंक्शन. मग त्या ग्रेटेस्ट इंटिग्रेट फंक्शनच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या नॉट ग्रेटर दॅन एक्स असतात. मग आता या ठिकाणी बघा नॉट ग्रेटर दॅन एक्स म्हणजे काय, तर या ठिकाणी एक्स साठी आपल्याला पॉसिबल क्लोज इंटरव्हल दिलेला आहे 0 to 3, म्हणजे 3 पेक्षा जास्त या एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी नसेल. Therefore we have to consider as I is equal to integration from 0 to 3x into greatest integrate function x dx. Therefore I is equal to, आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जे क्लोज इंटरव्हल दिलेले असतात त्यातील होल नंबर्स सिलेक्ट करायचे असतात सॉल्व्ह करण्यासाठी ग्रेटेस्ट इंटिग्रेट फंक्शन मध्ये, म्हणून या ठिकाणी 2 नंबर सिलेक्ट केलेले आहेत 1 आणि 2. म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळालं इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 x इंटिग्रेटेड फंक्शन x dx प्लस integration from 1 to 2x integrate greatest integrate function x dx plus integration 2 to 3x integrate greatest function x dx. Therefore it is equal to integration from 0 to 1 x into 0. आता greatest integrate function आहे म्हणून या ठिकाणी या टर्मची व्हॅल्यू ही लोअर लिमिट एवढी घेतलेली आहे म्हणजे ती असणार आहे 0. सिमिलरली सेकंड टर्म मध्ये लोअर लिमिट आहे 1 म्हणून या ठिकाणी आलं 1
पुढच्या टर्म मध्ये लोअर लिमिट आहे 2 म्हणून इथे आलं 2. पुन्हा या ठिकाणी इंटिग्रल सॉल्व्ह केलेला आहे. इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट टर्म x into 0 is equal to 0, therefore it is equal to 0 प्लस या ठिकाणी x into 1 is equal to x म्हणून याचे इंटिग्रेशन आलेलं आहे x square divided by 2 and limit starting from 1 to 2 प्लस इंटिग्रेशन ऑफ x square limit starting from 2 to 3 which is equal to 0 प्लस सिम्प्लिफाय केलेला आहे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करून म्हणून आपल्याला मिळालं 4/2 minus 1/2 प्लस 3 square 9 minus 2 square 4 which is equal to 4/2 minus 1/2 is equal to 3/2 plus 9 minus 4 is equal to 5 and this sum is equal to 13/2. Therefore we get integration from 0 to 3 x into greatest integrate function dx is equal to 13/2. इथे तुमचं हे चॅप्टर संपलेलं आहे. धन्यवाद.